नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी दक्षिणची कार्यकारिणी बैठक आज नायगाव येथील कृषी महाविद्यालयात उत्साहात पार पडली। या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण उपस्थित होते। यावेळी खासदार चव्हाण यांनी सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नका असे आवाहन करत आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। मी काँग्रेसच्या मतांवर निवडून आलो असून कार्यकाळ संपेपर्यंत काँग्रेसचाच खासदार राहणार अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। बैठकीत नगरपरिषदांमधील विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला, तसेच जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। दक्षिण विभागातील काँग्रेस व युवा काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, संभाजी वाघमारे, रिपोर्टर, नायगाव तालुका। त्याच्यामुळे निश्चितच तुमच्याही सूचनेचं पालन राहील। हे सूचना आले पाहिजे, कारण आपण पण कुठं कमी पडतो, आपण पण कुठं चुकतो हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही। आता या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे बूथ लेवल कमिटी आहे, तालुका अध्यक्ष आहे। आता तालुका अध्यक्ष जे काही होतील त्यांच्या माझ्या अशा सूचना राहतील की त्या ठिकाणी फादर बॉडीचा तालुका अध्यक्ष असेल, त्या ठिकाणी युवक काँग्रेसचा तालुका असेल का विविध सेलचे तालुका अध्यक्ष असतील, त्या तालुका अध्यक्षानं कमीत कमी 15 दिवसांमधून तरी जे जे सेलचे तालुका अध्यक्ष प्रमुख त्यांनी 15 दिवसातून एकदा तरी कुठेतरी भेटलं पाहिजे आणि त्या आपल्या तालुक्यामध्ये त्या सेलमध्ये वेगळ्या सेलमध्ये काय आहे ही चर्चा झाली पाहिजे। आणि ती चर्चा होऊन महिन्यामध्ये एक तालुक्याध्यक्षाने कंपल्सरी एक बैठक सगळ्या तालुक्यातली कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची घेतलीच पाहिजे आणि ती महिन्यातली एक बैठक घेऊन त्याचा रिपोर्ट या ठिकाणी जिल्हाध्यक्षाकडे सादर केला पाहिजे। आता ही किंवा वाढवता येईल या संदर्भामध्ये आपण विचार करावा, हे आपल्याला आजच्या या बैठकीमध्ये अपेक्षित आहे। मी आपल्याला दुसरी एक विनंती करू इच्छितो। आपण सर्वच जण म्हणता की भाजप वाढली, आपली गळती लागली, हे काय चूक आहे असं मी म्हणणाऱ्यापैकी मी नाही। मी तुमच्यातून सामान्य कार्यकर्त्यापासूनच आज मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष झालो म्हणजे काय फार काही वेगळा आहे किंवा फार काही मोठा आहे किंवा फार काही करू शकतो असं काही नाही। आज आपल्या सर्वांचं मी पहिल्या प्रथम स्वागत करतो की जे काही आपली दक्षिण विभागाची बैठक आहे, आपण सर्व समोर बसलेले चेहरे पाहिल्यानंतर आज जे काही काँग्रेस पक्ष उरली सुरली आपली राहिली तुमच्या जीवावर आहे, तुमच्या सर्वांच्या ताकदीवर आहे। तुम्ही जे काही प्रयत्न करणार आहात, उद्या काही ताकद वाढवणार आहात, काँग्रेसची खरी ताकद वाढवणारे तुम्ही आहात। त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आज आपले काँग्रेस पक्ष का वाढवण्याच्या पुढे जात नाही किंवा काँग्रेस पक्ष पुढे जाण्याचं काही वाढण्याचा काही प्रयत्न का होत नाही, त्याच्यामध्ये आम्ही दोषी आहोत। आमचाही दोष असू शकतो, तुमचाही दोष कमी जास्त असू शकतो। त्यामुळे आपल्याला एक माझी विनंती आहे, आज भाजपची परिस्थिती बघत असताना आपल्याला हे बघा स्पर्धा आहे, हे काय आज काँग्रेस पक्ष म्हणजे काय, आज काय काँग्रेस पक्ष आज आपल्यामुळेच आहे काँग्रेस पक्ष असं नाही। 100-125 वर्ष पक्षाचा काँग्रेस पक्ष आहे। अजून काँग्रेस पक्षाला आपल्याला उभारी द्यायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील। आज एक उदाहरण जर एक छोटं उदाहरण जर सांगितलं, परवाच एक व्हॉट्सअप फेसबुकवर एक पोस्ट आली किंवा एखादं म्हणजे चुकीचं काय म्हणतात ते फेक न्यूज आली, काय आली की आपले खासदार भाजपमध्ये जाणार आहे। जाऊ शकतात काय? जाऊ देता काय? आपण पाय धरून पक्के आम्ही त्याला सोडून इथं ह्याच्या संघ राहायचं, आम्ही काय येडे दिसले का ह्याच्या संघ फिरायला? आम्ही जाऊ देणार नाही आणि ते जाणार नाही। माझं स्टेटमेंट वाचला असाल तुम्ही, त्यांचं तर त्यांनी तर दिलेलंच आहे। पण आपल्याला मला एक विनंती, आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।